नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 4,60,00,000 रुपयांचा रस्ता की भ्रष्टाचाराचा उघडा नागडा खेळ। कोंढे पंचतन येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामावर गंभीर प्रश्न। हाताने उखडतोय डांबर, ग्रामस्थांचा संताप। रायगड जिल्ह्यामधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या नावाखाली कोट्यावधींचा निधी कसा पाण्यात गेला याचं जळजळीत उदाहरण रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यात पाहायला मिळते। श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन जवळ असलेल्या कोंढे पंचतन या गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तब्बल 4,60,00,000 रुपये खर्चून रस्ता तयार करण्यात आला। पण हा रस्ता आहे की एखादी चादर? कारण स्थानिक ग्रामस्थांनी जेव्हा या रस्त्याची पाहणी केली तेव्हा रस्त्यावरील डांबराचा थर चक्क हाताने उकडून निघत असल्याचं समोर आले। धूळ साफ न करता थेट डांबर टाकले। ग्रामस्थांचा थेट आरोप आहे की रस्त्याचं काम करताना कोणतीही दर्जेदार खडी वापरली गेलेली नाही, मजबूत पाया दिला गेलेला नाही। रस्त्यावरील धूळ आणि माती साधी साफ न करता त्यावर थेट डांबराचा थर टाकून काम उरकण्यात आलं। त्यामुळे डांबर रस्त्याला चिकटलंच नाही। डांबराचा थर बाजूला करताच खाली फक्त आणि फक्त लाल माती पाहायला मिळत आहे। या निकृष्ट कामामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ठेकेदारावर अत्यंत उपरोधिक आणि गंभीर शब्दात टीका केली आहे। ज्याप्रमाणे मांजर विष्ठा केल्यानंतर त्यावर माती टाकून लपवण्याचा प्रयत्न करते, अगदी तशीच मलमपट्टी या रस्त्याच्या कामात ठेकेदाराने केली आहे, असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या सर्व गंभीर प्रकारानंतर आता प्रशासनाला काही गंभीर प्रश्न विचारले जात आहेत। 4,60,00,000 रुपयांच्या अवाढव्य निधीचा नेमका वापर कुठे झाला? या कामाची गुणवत्ता तपासणारे अधिकारी झोपले होते का? दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? कोंढे पंचतनमधील ग्रामस्थांनी आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। भ्रष्टाचार करणाऱ्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे। आता यावर संबंधित विभाग आणि प्रशासन काय पाऊल उचलणार याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। या भ्रष्टाचाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। श्रीवर्धनच्या अशाच ताज्या आणि सडेतोड बातम्यांसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।